धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. बुद्धीचा विकास करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बुद्धाचा मार्ग. ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. प्रयोग 14वा. धम्म आपल्या दारी धम्मचर्चा. बघा ग्राफिनवर न्यूजवर. आला रांगोळी आली झालं. ओके हो 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 आज आपण प्रेमदास गजबे यांच्या घरी आलो आहोत. अतिशय आनंद झाला, कारण मुळात आजचा प्रोग्राम चक्रपाणी यांच्या घरी ठरलेला होता, परंतु अचानक प्रेमदास गजबे यांच्या कुटुंबात चर्चा झाली आणि गजबे साहेबांच्या डोक्यात कल्पना होती की आपल्या घरी लवकरात लवकर कार्यक्रम करावा. परंतु त्यांनी कार्यक्रम करण्यासाठी वेळच लागत होता. मुलांकडे त्यांनी भावना प्रकट केली आणि त्यांच्या नातीचा सुद्धा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या नातीला सुद्धा सर्वांचा तुमचा आशीर्वाद मिळो, त्या निमित्ताने त्यांनी आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर ते माझ्याकडे आले. मी त्यांना सांगितलं की चक्रपाणी यांच्याकडे ठरलेलं आहे, कृपया करून तुम्ही त्यांच्याकडे जा. ते त्यांच्याकडे गेले. त्यांनी त्या विनंतीला मान दिला आणि ते म्हणाले की माझ्याकडचा कार्यक्रम हा पुढच्या येणारा जो रविवार आहे त्या रविवारी करेल. मी सरांना सांगितलं की त्यांनी आपले येणारे जे पाहुणे असेल, अडोशी पडोशी असेल, त्यांनी सूचना दिलेल्या असाव्यात. त्यामुळे त्यांना तुम्ही कशा प्रकारे कन्व्हिन्स करता. तर आदरणीय चक्रपाणी साहेबांनी सुद्धा ऐकून घेतलं आणि त्यांचा घरचा आजचा जो प्रोग्राम आहे तो पुढे ढकलण्यात आला, म्हणून त्यांचा सुद्धा आपण साधुवाद केला पाहिजे. आज ज्या चिमुकलीचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या घरापर्यंत हा धम्म आला. आपण धम्माची सुरुवात विज्ञान नगर इथून केली. येताना बुद्धम शरणम गच्छामी या संवादातून या चॅन्टिंग करत आपण आलो. येताना चहूबाजूची लोक आपल्याकडे बघत होती आणि आपण शांत चित्ताने बुद्धाचा संघ आज त्यांच्या दारावर आला. दारावर येण्याआधी त्यांनी आपण त्यांचे दारी येणार आहोत म्हणून त्यांचे चिमुकल्यात हातामध्ये गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या आपल्या धम्म रॅलीवर वर्षाव करत होत्या. जसं जसं आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचत होतो तशी तशी घरातील प्रत्येक माणसं या येणाऱ्या रॅलीचा, या येणाऱ्या धम्म बांधवांचा आम्हाला कसा सत्कार करता येईल. आल्या आल्या आपण त्यांच्या गेट समोर किती छान त्यांनी रांगोळी काढली आहे. फुलांनी पूर्ण ती रांगोळी सजवलेली आहे. तेवढंच नसून प्रत्येक पायरीवर जशी जशी आपण पावलं टाकत होती तशी तशी प्रत्येक पायरी या पुष्पांनी आपल्यासाठी आवरलेली होती, त्याच्यावर अंथरण केली होती आणि आपल्यावर सुद्धा फुलांचा वर्षाव होत होता. गजबे साहेबांना मनामध्ये धम्माविषयी खूप मोठी आत्मीयता होती आणि धम्म माझ्या दारी यावं, माझ्या दारी येणाऱ्या प्रत्येक बांधवांचा माझ्या मनातून अंतकरणातून त्यांचं स्वागत व्हावं. आज आपण त्यांच्या दारापर्यंत आलो आणि त्यांनी जो काही स्वप्न बघितलं असेल, आप पहा की आपण काही लोक म्हणतात की माझ्या घरी घर छोटं आहे, राहायची व्यवस्था नाही, सर कसं कार्यक्रम करावं. आपल्याकडे उदाहरण हा गजबे साहेबांचा आला. मन में तमन्ना है तो रास्ता निकली जाता है, मन में तमन्ना गलत है तो बहाने हजार है. आपल्या मनात जर इच्छा असेल तर आपण कुठूनही कसाही मार्ग काढतो. आज त्यांनी व्यवस्था खाली होत नसेल तर वरच्या स्टेरिंगवर केलं आणि करताना किती छान सजवलेलं आहे. आलेल्या सर्व मंडळीचं मंत्र मन मुक्त झालं की किती छान त्यांनी या
बुद्ध प्रतिमेच्या आजूबाजूला जी आवरण लावलेली आहे जी अतिशय अतुलनीय आणि आम्हाला सुरुवाला आल्हाददायक वाटवणारं असं सरांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आपण ही रॅली का काढून घेऊन आलो, या रॅली मागचा मूळ हेतू काय? या रॅलीमध्ये धम्म हा शब्द आहे. धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग, आणि धम्म हे माणसाला जोडतोय. माणसाला जोडतो म्हणजे आपल्याकडे सर्वांनी ही फुलं आणली. हे फुलं एका ताटात आहे. ताटातून असताना कोणतंही फुल कुठेही पडू शकतो, परंतु त्याच फुलाला जर आपण दोऱ्याने जर परोवलं तर तो फूल कशात रूपांतरित होतो? एका माळेत रूपांतर होतो. आणि ती माळ कोणालाही तोडण्याची हिम्मत होत नाही, कारण त्याला ताकद लागतं. धम्म असा प्रत्येक माणसाला जोडतो आहे, आणि तो धम्म जोडताना त्यामधली जी शृंखला आहे ती शृंखला तुम्हाला मजबूत करते. आपण या ठिकाणी आल्यानंतर बुद्ध प्रतिमेला पुष्प अर्पित केलं, बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर हार अर्पित केलं, आपण मेणबत्ती लावली, अगरबत्ती लावली, त्यानंतर आपण वंदना घेतली. या वंदना घेतल्यानंतर आपला जो धम्म आहे, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, ती बुद्धी आम्हाला दे जी बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी कामी येईल. त्या बुद्धीचा मी अनुसरण करेल. अशी बुद्धी दिल्यानंतर ते बुद्धिवाली जी माणसं आहेत ती एकत्र येतील आणि त्यांना जीवन जगण्याचा मार्ग द्या. तो मार्ग म्हणजे धम्म आहे. जो जो मनुष्य, जो जो परिवार, जो जो समाज, जो जो देश या मार्गावर जाईल त्याचा 100% कल्याण होईल. बुद्ध मार्गी झालेली माणसं एकही असं आपल्याला दिसणार नाही की ती बुद्धाच्या मार्गावर गेली आणि त्यांचा अतोनात नुकसान झाला. आपण बुद्धांचा जो साहित्य वाचतोय, थेरगाथा वाचली, थेरीगाथा वाचली, तर आपल्याला थेरगाथेमध्ये पुरुषांची जी कहाणी आपल्याला दिसून पडतं की कशी माणसं कशी घडली. थेरगाथा वाचल्यानंतर त्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये त्यांचं जीवन कसं होतं आणि आज ते कशा घडल्या. म्हणजे बुद्ध मार्गी येणारा स्त्री असो पुरुष असो त्याच्या जीवनामध्ये सफलताच आहे. किसा गौतमी आज इतिहास त्यावेळेचा असेल, पण आज सुद्धा आपण त्यांचे नाव काढतोय. भिक्षुनी पट्टाचार्य यांचे नाव आजही काढतोय. म्हणजे जे जे बुद्ध कालखंडांमध्ये जी लोक झाली, रसातळाला गेलेली माणसं बुद्धाच्या मार्गाला आली आणि आज त्यांचं नाव जगभर अमर आहेत आणि ऐतिहासिक आहेत. आज मी त्या व्यक्तींचं नाव आपण घेतोय. म्हणजे बुद्धाच्या मार्गावर येणारी कोणताही माणूस असो, त्याला जात नाही, पात नाही, रंग नाही, स्त्री पुरुष नाही, कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तो एक जिवंत माणूस पाहिजे आणि तो जिवंत माणूस या मार्गावर येईल तर त्याचा 100% कल्याण होईल. आज आपण या मार्गावर येत आहोत. आपल्याकडे वेगळ्या नजरेने लोक बघत आहेत ही कोणती माणसं आहेत, कुठे चालली, काय घेऊन जात आहेत. ही माणसं धम्म घेऊन येत आहेत आणि धम्म हे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. जो जो माणूस त्या धम्माचं आचरण करेल त्याचा कल्याण होईल. म्हणून या चिमुकलीच्या मनावर ते प्रतिबिंबित ठसवायचं आहे की तुला हे धम्माचं आचरण करायचंय. या समाजात, या समाजातील परिवारात तुला जी जी भूमिका तुला मिळणार आहे ती भूमिका तुला निभवायची आहे. निभवताना आदर्श भूमिका कशी असतं हे इतरांना आदर्शाचं प्रतीक दाखवायचं आहे. कारण धम्म जीवन जगणारी माणसं अशी असतात. म्हणून त्या चिमुकलीच्या मनावर हे प्रभाव पडावं, त्या चिमुकलीला कळावं की ही मोठी मोठी माणसं आमच्या दारी आली आहेत, ही येणारी माणसं कशी आहेत. अशा प्रकारचं तिच्यावर हे विचार प्रतिबिंबित व्हावं. आपण सुद्धा तीच आचरण करणारी माणसं आहोत. ही आचरण आपल्या अनुसरणातून, आपल्या कृतीतून, आपल्या वाचेतून इतरांना दाखवायचं आहे.
हे दाखवताना इतरांना प्रभाव पडेल की धम्म जीवन जगणारी माणसं कशी असतात. आपण ज्या मार्गाने येत होतो त्या मार्गातली सर्व मंडळी आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होती आणि बघत होती हे लोक कोण आहेत. पंचशिलाचे दुपट्टे आपल्या गळ्यात आहेत. आपण सर्व हात जोडलेली माणसं. पंचशील ध्वज आपल्याकडे आहेत आणि आपली रॅलीमध्ये बुद्धम शरणं गच्छामि, बुद्धम शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि ही चॅन्टिंग आपण करतात. हे बाळांच्या मनावर, हे लोकांच्या मनावर, आडोशीवर पडोशीवर कळावं की हे धम्म जीवन जगणारी माणसं कशी आहे. कारण हे म्हणतात पानाती पाता भेरमणी शिका पदम समाधियानी. मी कोणती हिंसा करणार नाही. हिंसा करत असताना आपल्याकडे एकच माहिती आहे की कोणी कोणाचा मारणे म्हणजे हिंसा करणे, एखाद्या व्यक्तीचा खून करणे म्हणजे हिंसा केली. बुद्ध हिंसेची व्याख्या वेगळी करतात. काया वाचा मनानी. कायेची आपल्याला दिसून पडतं ही हिंसा केलेली आहे, परंतु वाचेची हिंसा ही पण दिसून पडतं, परंतु मनातली हिंसा दिसून पडत नाही. म्हणून ते म्हणतात तुमच्या मनात सुद्धा असा भाव असला पाहिजे, तो कल्याणी भाव असला पाहिजे. रात्रंदिवस तुम्ही विचार करत असताना तुमच्या मनामध्ये तुमचा कल्याणी भाव तुमच्या मनात असला पाहिजे. ही बुद्ध शिकवण आहे. प्रत्यक्ष दिसणारी ही शिकवण आपल्या समोर दिसतं. म्हणून त्यावर म्हणतात सब पाप सकरणम कुशल सुख संपदा सचित परियोदपनम केतन बुद्धन शासन. मी कोणाला चिमटा घेणार नाही, मी कोणावर रागावणार नाही, कोणावर अशी शब्दाचं उच्चारण करणार नाही की त्यामुळे त्यांना वेदना होतील. त्याचबरोबर माझ्या मनात सुद्धा कोणते अकुशल काम येणार नाही. सातत्याने कुशल कसे कृत्य करता येईल, कुशल भावना माझ्या मनात कशा येतील. म्हणून बुद्धाला आपण का मानतो. बुद्ध 5 इंद्रियापैकी 6व्या इंद्रियावर बोलतात. 6वा इंद्रिय हा आपला मन आहे. बुद्धांच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त मनाला प्रशिक्षित केलं जातं. ज्यांचा मन प्रशिक्षित असेल तो व्यक्ती उच्च कोटीचा आहे, म्हणजे तो बुद्ध आहे. बुद्धांकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन वेगवेगळी माणसं येत असतात. एकदा काय झालं, एक माणूस बुद्धांकडे आपली समस्या घेऊन आला. काय समस्या? ती नेहमीची समस्या की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाबाळाशी पटतच नाही. बायको रागावते, पोरगी रागावते, कोणाकडे जाऊ काही सुचत नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर मित्रमंडळीकडे जाऊन बसावं, तिथे तरी काही मनाचा विरंगुळा होईल, नवीन काही गोष्टी ऐकायला मिळेल. म्हणून त्या मित्रमंडळीत जातात. तर ते मित्रमंडळी दारू पिणारे, खोटे बोलणारे, लबाड बोलणारे, ते मंडळी यांची खूप टिंगलटवाणी करतात. एवढी टिंगलटवाणी करतात की त्यांना तिथे बसणं शक्य नाही. त्यावेळी ते बुद्धांकडे प्रश्न करतात, तथागत मी जाऊ कोणाकडे? घरी गेलो तर ही समस्या, बाहेर मित्रमंडळी गेलो तर ही समस्या, आता मी जाऊ कोणाकडे? तेव्हा तथागत म्हणतात शिलो संपन्नो नारो सुपटिपन्नो वतीपको. त्या शीलवान माणसाकडे जा. तो शीलवान माणूस तुम्हाला या समस्येतून निवारण करेल, त्या अडचणीतून मला बाहेर काढेल. त्यामुळे ते आपल्याकडे कोणाकडे बघतात? त्या शीलवान माणसाकडे. ते शीलवान माणूस कोण आहे? तुम्ही बसलेली माणसं सर्व आहेत शीलवान आहात. तुमचा शिराचा सुगंध चौकडेत फिरतो आहे. म्हणून बुद्ध म्हणतो मार्ग काढणारा एकमेव माणूस तो कोण असेल? तो बुद्ध माणूस आहे. कारण त्याला आम्ही नेहमी शीलांबद्दल सांगतोय. तो शीलवान होतोय, नीतिमान होतोय, नैतिकतेचा वापर करतोय, नैतिकता घेऊन जीवन जगतोय. आपण आल्या आल्या इथे त्रिशरणाला वंदन केलं, पंचशील घेतलं, त्यानंतर सबपाप सकरणम कुशल सुख संपदा म्हणालो. का बरं आपण असं केलं? त्रिरत्नाला वंदन केल्यानंतर आपण पंचशील घेतलं, कारण आपला शिलाचं बळ वाढावं, शिळाला मजबूती यावी. शील मजबूत असल्यानंतर किती संकट असेल त्या संकटातून आपण मार्ग काढू शकतो. म्हणून बुद्धाच्या मार्गी येणारी माणसं हे शीलवान आहेत. या भारत देशाला हजारो वर्षाची गुलामी मानसिकतेमधून दूर करण्याचं काम एका शीलवान माणसाने केलं.
जगातील माणसं भारताकडे वेगळ्या नजरेने पाहतात. भारताच्या प्रधानमंत्रीला आता जो लॉकडाऊन लावायचा होता तो लॉकडाऊन लावताना रात्री 8 वाजता तो जाहीर करतो आणि 12 वाजता भारतामध्ये लॉकडाऊन लागू होतो. तोच लॉकडाऊन अमेरिकेमधल्या राष्ट्रपतीला आपल्या देशात लावताना खूप अडचणी आला. शेवटी तो लावता नाही आला, परंतु भारताच्या प्रधानमंत्रीला भारतामध्ये लॉकडाऊन लावता आलं. याचं कारण काय असेल? याचं कारण आहे भारताचा संविधान. भारताचं संविधान त्या शीलवान माणसाने निर्माण केलं. त्या शीलवान माणसाची लेखणी लागली, त्या शीलवान माणसाची दृष्टी तिथे पडली, त्या शीलवान माणसाच्या स्पर्श आल्यामुळे ती भारताचं संविधान मजबूत झाला आणि त्या मजबूत संविधानामुळे भारताच्या प्रधानमंत्रीला देशामध्ये लॉकडाऊन लावतात. जगातील माणसं भारताकडे वेगळ्या नजरेने पाहतात. भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. या देशांमध्ये दररोज नवीन नवीन समस्या निर्माण होतात, तरी परंतु या देशांमध्ये फार मोठा बंड केल्याचं दिसत नाही. कारण काय? कारण या देशातली संविधान. या संविधानामुळे भारत हा मजबूत आहे. जर आपण संविधान हा शीलवान माणूस शिलाचा वापर करून त्या संविधानामुळे देशाला एकरूप ठेवू शकतो, तर आम्ही त्या शिलाचे पालन करणारी माणसं आमच्या कुटुंबाला आम्ही एकरूप नाही ठेवू शकत. तुम्ही शीलवान माणसं तुमच्या समाजाला एकरूप नाही ठेवू शकत. तुम्ही तुमच्या देशाला, तुम्ही तुमच्या समस्येला दूर करणारी एवढी ताकद तुमच्यामध्ये फक्त शिलांच्या बळावर. बाबासाहेब म्हणतात, हे लोक मी शिकल्यामुळे माझ्याशी घाबरत नाही, परंतु हे माझ्या शिलामुळे घाबरतात. म्हणून शिलो संपन्नो नारो सुपटी बन्नो वती. या शिलांचं बळ वाढल्यानंतर आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहणारी माणसं, म्हणून घरातली स्त्री कशी असावी ही बुद्ध महिला असावी. आपण नेहमी सांगतो की निर्भया प्रकरणामध्ये हा प्रकरण जगभर गाजला. भारत देश हा बुद्धांचा देश असं आपण म्हणतोय, परंतु त्याच्या घरांमध्ये जर बुद्धांचं आचरण असतं, त्या आईने त्या मुलाला जर सांगितलं असतं कामेसु इच्छाचारा वेरमणी शिका पदम समाधी आणि, तर भारतामध्ये निर्भया प्रकरण घडलं नसतं. म्हणून प्रत्येक घरांमध्ये बुद्ध आई हवी आहे. प्रत्येक घरांमध्ये बुद्ध बाप हवा आहे. कारण त्या मुलांवर हे 5 शिलांचं सातत्याने त्याच्यावर सांगत राहणे आहे. म्हणून ज्याच्याकडे, ज्या कुटुंबांमध्ये शिलांचं पालन होत असेल ते कुटुंब सुदृढ बलशाली होते. आज जगांमध्ये आपण पाहतो जे जे राष्ट्र बुद्धिस्ट राष्ट्र आहेत, काय त्यांची दान पारमिता आहे, काय त्यांच्यामध्ये करुणा आहे. करुणामय असलेली माणसं, दान पारमिता असलेली माणसं आपल्या भारतामध्ये. आता 12 डिसेंबरला चॅन्टिंग झालं. त्या चॅन्टिंग मध्ये विदेशातली माणसं भारतात आली आणि कितीतरी त्यांनी पुस्तक रूपाने दान केलं गेलं. ही माणसं भारतात येऊन का असं करतात की भारत ही बुद्धांची भूमी आहे आणि बुद्धांची भूमी असल्यामुळे बुद्धांनी कधी माझ्या नावाचा गौरव करा, वाहवाकी करा, माझ्या नावाचा डबडा वाचवा असं कधीच म्हटलं नाही त्यांनी. त्यांनी का म्हटलं की अशी बुद्धी विकसित करा ज्या बुद्धीमुळे तुमचा कल्याण होईल, इतरांचा कल्याण होईल. त्या बुद्धीला तुम्ही शरण जा, त्या बुद्धीचं अनुसरण करा. हीच बुद्धी तुम्हाला आम्हाला विकसित करायची आहे. एकदा काय झालं, तथागत बुद्धांकडे मोठा श्रीमंत माणूस आला. तो श्रीमंत असल्यामुळे त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी होती, खूप संपत्ती होती. तो तथागतांना काय म्हणतो, तथागत मला रात्री झोपच येत नाही. का बरं, काय अडचण आहे? माझ्याकडे 7 पिढीला पुरेल एवढी संपत्ती आहे. माझ्या पिढीतील कोणत्याही माणसाने किती त्या संपत्तीचा वापर केला तरी 7 पिढीपर्यंत त्याला संपत्ती संपणार नाही. परंतु 8व्या पिढीला अर्धीच पुरते आणि अर्धी मिळत नाही. म्हणून मला ते अर्धी संपत्ती माझ्या जी पिढी आहे त्याचं काय होईल म्हणून मला झोप येत नाही. तथागत का म्हणाले त्याला, तुम्ही असं एक काम करा म्हणे, या गावातून चतकोर भाकर घेऊन ये. आता तो श्रीमंत माणूस कोणाकडे जाऊन काय मागावं, परंतु तथागतांनी त्याला अट दिली की तुम्ही चतकोर पोळी आणल्याशिवाय तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही. मग तो एका भिकाऱ्याचं त्यांनी कपडे घातले आणि एका गावात गेला. गावात गेल्यानंतर गावातल्या आमच्या ज्या महिला असतात ते घर साफसुथरी काम करून
शेतात निघण्याच्या तयारीत असतात. एक महिला अशीच आपलं मडकभर पाणी घेतलं, विळा घेतला आणि ती विळा घेऊन घराला बंद केलं, घरचं फाटक लावते आणि निघते. तेवढ्यात तो माणूस तिथे गेला भिकारीच्या रूपांमध्ये. तो काय म्हणतो, आई अगं मी 4 दिवसापासून उपाशी, माझ्या पोटात काहीच अन्न नाही, आई मला चतकोर पोळी असेल तर दे ग. ती म्हणते, अरे बाळ घरात तर काहीच नाही, मी जेवढं होतं सर्व संपलं म्हणे, काहीच नाही. नाही नाही आई बघ, काहीतरी बघ, काहीतरी बघ. तो आग्रह करे, ती म्हणे माझ्याकडे काहीच नाही. तिच्या आग्रहाखातर त्या म्हातारीनं आपल्या घरातलं फाटक उघडलं, सामान आपली विळा आणि मडक्यात भरलेलं पाणी खाली ठेवलं, घरात गेली. या पिप्याला ठोकते, त्या पिप्याला ठोकते, कुठेच काही दिसत नाही. ठोकता ठोकता त्या पिप्यातून थोडं पीठ थोडं पीठ थोडं पीठ निघालं आणि ते आंधळी अर्धी आंधळी इतकं पीठ निघाल्याबरोबर त्या मातेच्या चेहऱ्यावर हास्य आलं. ती पीठ घेऊन तिथे येते, त्याला म्हणते, बाळ हे पीठ घे आणि तू पोळी बनव, पहिली तू जेवण कर. तो काय म्हणतो, आई तुझ्या घरात एवढंच पीठ आहे आणि हे पीठ जर तू मला दिलं, तू सायंकाळी काय खाशील? तेव्हा ती म्हातारी म्हणते, माझी सायंकाळची फिकर तू करू नको, आता तू उपवाशी आहे, तू पहिले घे. ती म्हातारी देत जाय आणि तो घेत नाही, तो म्हातारी देत जाय, तो घे नाही. विचारात पडला, अरे या माऊलीच्या घरी सायंकाळी खाण्याची सोय नाही आणि माझ्याकडे 7.5 पिढीला फिरेल एवढी संपत्ती असताना सुद्धा मी अतृप्त आहे. बुद्धाने त्याला ती माऊली देत जाय, तो नाही घेत जा. शेवटी घेतलं नाही, तो तसाच गेला. गेल्यानंतर लक्षात आलं की जगांमध्ये किती आनंदित माणसं आहेत, जी बुद्ध जीवन जगणारी माणसं आहेत. पण बुद्धाने म्हटलं की तुमच्या गरजा सीमित असल्या पाहिजे. जर तुम्ही निसर्गाच्या नियमामध्ये पहिला नियम सांगितलं, तुम्ही जर 5 पोळी खात असाल तर 4.5च पोळी खा, 4.25 खा, जास्तीत जास्त 5 पोळी खा, 6वी पोळी खाऊ नका. जर तुम्ही 6वी पोळी खाल्लं, तुमचा पोटाचा साईज वाढेल. पोटाचा साईज वाढले की तुमची ढेरी वाढली की तुम्हाला तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणून तुम्हाला तुमच्या गरजा कशा असल्या पाहिजे, सीमित असल्या पाहिजे. जर संपत्ती किती असली पाहिजे तुमच्याकडे, ती संपत्ती सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे. नाहीतर गरजेपेक्षा जास्त संपत्ती घेतल्यानंतर तुमच्या हातांमध्ये ही अंगठी आहे, ती अंगठी आहे, गळ्यांमध्ये मोठा चेन आहे, पुन्हा आणखी हवस वाटतं, पुन्हा मला मिळवा वाटतं. म्हणून बुद्ध म्हणतात की तुमच्या गरजा सीमित असल्या पाहिजे. तुमच्या गरजा सीमित नसल्या तर तुमची वावकी वाढतं. म्हणून आपल्याला महामंगल सूत्रांमध्ये सांगितलं की सर्व मूर्खांची संगत करू नये. मूर्ख माणूस सातत्याने हापापलेला असतो, कशाही प्रकारे त्याचे पोट भरत नाही. तो आर्थिकतेने दुर्बल असतो, मानसिकतेने दुर्बल असतो, वासनाधीन असतो. सातत्याने कशा प्रकारे माझं पोट वाढेल, कशा प्रकारचे माझ्याकडची संपत्ती वाढेल, हा सातत्याने विचार करतो. म्हणून बुद्ध म्हणतात बुद्धिमान माणसाच्या संगतीत राहा. बुद्धिमान माणसं तुमचा कल्याणी मार्ग करेल. आणि देशांमध्ये जी काही अघटित घटना घडत आहे त्या मूर्ख माणसामुळे घडत आहे. म्हणून मूर्ख माणसाला आपल्याला बुद्धिमान बनवायचंय. म्हणून तुम्हाला सातत्याने बुद्धीचा वापर करण्यासाठी या समाजातील घटकाला निर्माण करायचंय, आपल्या परिवाराला निर्माण करायचंय. परिवारातून प्रत्येकानं सांगायचंय की तुझ्या बुद्धीचा विकास कर. आणि बुद्धीचा विकास करण्यासाठी एकमेव मार्ग तो म्हणजे बुद्धांचा मार्ग. बुद्धाचा मार्ग निर्माण करण्यासाठी जगाला आज बुद्धांची गरज आहे. जग हा नेहमी प्रत्येक वेळेस सांगतो की युद्धाची गरज नाही, बुद्धांची गरज आहे. आणि बुद्ध निर्माण करण्याची फॅक्टरी घरातूनच असतं. जर आपल्या घरांमध्ये आपल्याला बुद्ध निर्माण करायचे असेल, घराघरात कलह चाललेला आहे, नवरा बायकोचं पटत नाही, मुला बाळाचं पटत नाही, प्रत्येक कोणी कोणाचं पटत नाही, आडोशी पडोशीचं पटत नाही. त्यामुळे हे सर्व कसं आपल्याशी एक दुसऱ्याशी पटेल, एक दुसऱ्याशी भाईचारा कसा वाढेल, त्यासाठी तुम्हाला मला ह्या धम्म रॅलीची गरज आहे. धम्म प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे. आता प्रत्येकाच्या घरी घेण्यात जाण्याचं कारण काय? जर आपण धम्म रॅली केलीच नसती तर आपण गजबे साहेबांच्या घरी आलोच नसतो. यामध्ये किती माणसं गजबे साहेबांच्या नात्यातली आहेत? एकही नाही आहे. कारण त्यांच्याकडे जर आज परित्राण पाठ झाला असता तर त्यांची नात्यातली माणसं घरी आली असती. पोरगा पोरगी, सासू सुना,
आपण आलो असतो का? नाही. म्हणून आपल्याला या धम्माला त्यांच्या दारापर्यंत जायचं आहे, त्यांच्या घरातलं आचरण बघायचं आहे, घरातल्या प्रत्येक माणसाची आपली ओळख करून घ्यायची आहे, आपली ओळख त्यांना द्यायची आहे. हे कशासाठी? झूठा पैसा रूठा भाई समय समय पर काम आहे. आपण त्या एक दुसऱ्यांचे धम्म बंधू आहोत. आपली जबाबदारी आहे माझ्या भावाची प्रत्येक बाबीमध्ये मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. आपल्या बाजूला डॉक्टर राहतात, वकील राहतात, इंजिनियर राहतात, वेगवेगळी कामं करणारी माणसं राहतात. कधी कोणाला कोणता अडचण येईल, कधी कोणती घटना घडेल, कोणाला सांगता येत नाही. म्हणून जी आमची एकोपा राहावं, धम्म आचरण करणारे माणसं राहावं. घरांमध्ये कोणताही कलह निर्माण होऊ शकतो, तुम्हाला बाजूचा पडोशी सुद्धा त्रास देऊ शकतो, तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागतं. त्यामुळे अशा प्रसंगी तुम्हाला कोण मदत करेल यासाठी तुमचा आमचा एक दुसऱ्याशी एकोपा वाढवावा, प्रेम संबंध वाढवावे, धम्माचं पालन आचरण करणारी माणसं आपण निर्माण व्हावी, यासाठी आपण या धम्म रॅलीचं आयोजन केलं आहे. प्रत्येक वेळेस आपण या रॅलीचं आयोजन का करतो आहे त्या लोकांना कळावं की प्रत्येकाच्या दारापर्यंत ती रॅली जावी आणि इतरांना सुद्धा प्रचार प्रसार व्हावं की अशी रॅली माझ्या घरी पण यायला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये आपल्या रायपुरे साहेबांनी छान प्रकारे रॅलीचं आयोजन केलं गेलं, पत्रिका निर्माण केली, पत्रिका वाटल्या गेली, व्हॉट्सअपवर लोकांना दिल्या गेली आणि छान पैकी प्रोग्राम त्यांच्याकडे घेतल्या गेला. त्यानंतर मागच्या रविवारी लीलाताई डुंबेरे यांच्या घरी हा प्रोग्राम झाला. आजूबाजूची मंडळी सर्व पाहत राहिली की किती छान हा बुद्धाचा संघ, हा बुद्धाचा संघ असाच होता का? बुद्ध असेच प्रकारे त्यावेळेस बुद्धाचे संघ हा चिवरधारी होता आणि आज आपण शुभ्र वस्त्र घातलेली हेच उपासक, त्याचेच पालन करणारे, परिवर्तनवादी बदललेले परंतु धम्माचं आचरण करणारे लोकांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळत होतं. अशा वाणी त्यांच्या मनात आणणारे, त्यांच्या मनात ती प्रेमाची भावना निर्माण करणारे अशा आपल्या रॅलीचं आयोजन आहे. आपला मुळात हेतू आहे ही रॅली आज आपण ज्यांच्या घरी आणलेली आहे त्या घरातील लोकांचा आपला परिचय व्हावा आणि त्यानंतर आपला परिचय त्यांच्याशी व्हावा. या परिचय देण्यासाठी ज्यांच्याकडे आपण आलेलो आहोत तर आदरणीय गजबे कुटुंबातील सर्व मंडळींना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि गजबे साहेब आपल्या परिवाराचा परिचय आमच्याशी करून द्यावं. त्यामुळे सर्व परिवारातील मंडळींना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि आपल्याकडे आलेल्या सर्व धम्म बांधवांचा आपण परिचय करून द्यावं अशी विनंती करतो. आज आपण आपल्या धम्म आपल्या दारी आमच्या इथे आले, आम्हाला फार छान वाटलं. हे सर्व राठोड साहेबाची कृपा आहे. माझे नाव प्रेमदास गजभिये, प्लॉट नंबर 85. मला 2 मुलं आणि 1 मुलगी. मोठा मुलगा माझा बलून डेकोरेशनचं काम करतो, दुसरा मुलगा रेल्वेमध्ये आहे आणि मुलगी भंडाऱ्याला असते. 2 नाती आहेत माझ्या, एक मोठी आणि एक माझ्या नातनीचा वाढदिवस आहे. या निमित्तानं आज आपण सर्व इथं आला, शोभा वाढवली म्हणून मी सर्वांचा आभारी आहे. आता थोड्या वेळानंतर माझं नाव कुणाल गजभिये, माझा इव्हेंटचा व्यवसाय आहे. मी बलून डेकोरेशनपासून स्टार्ट केलं होतं, आता मी टोटल इव्हेंट ऑर्गनाईज करतो. मला एक लहान मुलगी आहे, कदाचित खाली गेली आहे. माझं नाव ज्योत्स्ना कुणाल गजभिये आहे. मी प्रेमदास राजाराम गजभिये यांची मोठी सून आहे. फुलमाळे आहे. मी अवधूत नगर नंबर 2 मध्ये राहतो. रेल्वेला महेशचा वाढदिवस 2 वर्ष झाली मी रिटायर्ड झालो. 11वा वाढदिवस आहे. मला एक या निमित्त आपण आपल्या धम्म आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत. आपण तिला पहिला आशीर्वाद प्रार्थना करून तिला आशीर्वाद दिलो. भवतु सर्वमंगलं
या मंडळी या, पुरुष मंडळी या ना, सर या ना. या. पुरुष मंडळी या ना. या. या ना सर्व. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु मे साधु साधु साधु. वाढदिवसाच्या पहिला खूप खूप आमच्या सर्वांकडून शुभेच्छा. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन गाए, तुम जियो हजारों साल, ये है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर फ्रेंड, हैप्पी बर्थडे टू यू. हे आपुलकीचं प्रेमाचं आनंदाचं नातं आहे. आपण त्यांच्या दारी आल्यामुळे त्या सर्वांच्यावर फुलांचा वर्षाव करा. असे व्यक्ती आहात जी व्यक्ती त्यांच्या दारी आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ज्याप्रमाणे बुद्धांच्या मूर्ती समोर ते फुल अर्पित करतात, आज तुम्हाला सर्वांना ते बुद्ध समजत आहेत. आपण त्यांच्या दारी आल्यामुळे आपला सर्वांचा परिचय व्हावा. त्यासाठी आता आपण माझा परिचय देतो. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. मी हायकोर्टाला प्रॅक्टिस करतो याचे ॲडव्होकेट म्हणून आणि आंबेडकर थॉटमध्ये प्रोफेसर म्हणून तिथे कॉन्ट्रीब्युटिव्हर शिकवतो आहे. मी 2006 बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 2006 दीक्षा घेतल्यानंतर 2016 पासून ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम हा दरवर्षी 25 डिसेंबरला या नागपूर शहरात घेत असतो. मी दीक्षा घेतल्यापासून लोकांना मोटिवेट करणं चालू राहतं. त्यामुळे हा काम सातत्याने चालू आहे. त्या कामासाठी तुमची आमची सर्वांची मदत आहे. कारण बाबासाहेबांचा भारत जो प्रबुद्ध भारत आपल्याला बनवायचा आहे, त्यासाठी आपण सर्वांनी त्या सहकार्य करू अशी आशा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. साधू साधू साधू. म्हणजे बुद्धांकडे जेव्हा जी माणसं गेली की बुद्धांचे उदाहरण आहे की कालम सुद्धा आपण नेहमी ऐकतो. कालम सुद्धा असं आहे की बुद्धांकडे माणसं गेली, बुद्ध म्हणतात आता जसं आपण सांगितलं धम्मदेशनामध्ये की माणसाने असं आचरण करावं, तसं आचरण करावं, तसं आचरण करावं. अशाच प्रकारे दररोज तुम्ही पहा मोठी मोठी कार्यक्रम घेतले जातात. मोठ्या मोठ्या बाया बसलेल्या असतात आणि त्यामध्ये ते सांगतात की यांनी असं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं. सांगितल्यानंतर ते म्हणतात की मी नाही सांगितलं बाबा, या ग्रंथात लिहिलं ते सांगतोय. पिढी बाद चालू आहे ते सांगतोय. त्यामुळे तुम्ही पिढी जात तेच ऐका. मग ती बाई सांगते तिचा प्रवचन ऐकवा, तो माणूस सांगतो तिचा प्रवचन ऐकावं आणि त्यानंतर बुद्ध तुम्ही म्हणता माझं ऐका. तेव्हा बुद्ध म्हणाले की माझंही ऐकू नका, त्याचंही ऐकू नका, कोणाचंच ऐकू नका. ऐकायचं कोणाचं? तुमच्या तर्कसंगत बुद्धिसंगत व त्याचं म्हणणं उतरत असेल, तुमची बुद्धी त्याला ग्वाही देत असेल, तुमची बुद्धी तुम्हाला पटत असेल की हे माणूस म्हणते ते बरोबर आहे बाबा. समजा एखाद्याने सांगितलं 4 वर्षाच्या मुलाला मुलगा झाला, ते शक्य आहे का? जे कोणते जनरल माणूस म्हणेल की शक्यच नाही, पण नाही, देवानी म्हटलं की त्या मुलीला बाळ दिलं. एखाद्या माणसाच्या पोटी माणूसने जन्माला येते, एखादा पहिलं जन्माला, एखादा पुत्र जन्माला, कारण त्यांची देवाची करणी नारदपणी. तुमची तर्क बुद्धी विवेक बुद्धी त्याला काय म्हणते ते माना. म्हणून बुद्धाने सांगितलं माझंही ऐकू नका, माझं म्हणणं तुम्हाला वाटत असेल, पटत असेल तर ऐका. पण बुद्धाने काय म्हटलं? अतदीप भव, स्वतःचा दिवा स्वतः बना. तुम्हाला चांगलं जे असेल तुमच्यासाठी वापरा, नसेल ते सोडून द्या. आता तुम्हाला काय करायचं हे मी तुम्हाला दिशा दिली. बाबासाहेबांनी 1456 ला दिशा दिली. बुद्धाच्या दिशेने जे जे गेले त्याचं कल्याण झालं.
काय दिशा दिली की हे मार्ग जीवन जगण्याचा आहे, यांनी जर जा म्हणजे तुमचा कल्याण होईल. म्हणून आपण त्या दिशेने गेलो म्हणून आपलं कल्याण आहे. आपण सांगतो झुटा पैसा रुटा बाई समय समय पर काम आहे. आपल्या भावाची दुर्गती होऊ नये म्हणून आपल्या भावाला सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा असेच चांगले कृत्य करा, त्यात तुमचा बदल होईल. या कार्यक्रमामध्ये आमच्या आशाताई आलेल्या आहेत, आशाताई राठोड आणि वंदनाताई राठोड ह्या पण आलेल्या आहेत. आता त्या सुद्धा धम्मजीवन जगायला लागतात. समाजासमोर हे मॉडेल गरजेचं आहे की धम्मजीवन जगणाऱ्या ओबीसी कुटुंबातल्या महिला कशा प्रकारे जीवन जगतात. त्या देवाला पूजत होत्या, आता हे थोडं 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 पूजल्या जातात. हे त्यांच्या डोक्यात आपल्याला काढायचं आहे. देव देवाला मदत करते तर तो धावून आला पाहिजे. जेव्हा एखाद्याच्या घरी जसं आपण गजबीच्या घरी आलो तर गजबी आपल्या धावून येईल, तसं आपण देवळात देव धावून आला पाहिजे ना. तो पडू देते, उठू देत नाही, काहीच करू देत नाही. म्हणजे याचा अर्थ ती काही नाही, कल्पना शक्ती आपल्याला कुठेतरी गुलाम बनवण्याची आहे. त्यातून आपण तर्कबुद्धी विवेक बुद्धीचा वापर करा. सत्य ते पार का, असत्य ते सोडून द्या. कोणी म्हणते म्हणून, कोणी सांगते म्हणून ऐकू नका. तुमच्या बुद्धीचा त्याला वापर करा. इथे बुद्धीचा विकास आहे. धम्माकडे येणे म्हणजे बुद्धीचा विकास करणे, ते तुमच्या बुद्धीचा. हे सर्व माणसं शिकत आहे, यांची पोरं शिकत आहे. साऱ्यांचा परिचय ऐकताना सांगतात की मुलगा काय करतो, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, या ठिकाणी आहे, फॉरेनला आहे, जपानला आहे. त्या महिलांचा मुलगा जपानला आहे. म्हणजे तुमची पोरं बुद्धीचा वापर केल्यामुळे भारत सोडून विदेशात गेली. कारण तुम्ही देव सोडला. देव सोडल्यामुळे बाईचा वेळ वाचला. आता ती पाशिलाचं पालन करायला लागली. कारण घरांमध्ये देव नावाचा गेला. देवाची उपास करायला लागते. उपास करून चालते का, पूजा करायला लागते. पूजा करून चालते का, एवढ्यात नाही संपलं तर मग होम हवन करायला लागते. होम हवन संपते का, त्या देवीच्या दर्शनात जायला लागते. मग ती देवीच्या दर्शनात स्वतः जाते का, नाही आडोशीवाली म्हणते, पोडोशीवाली म्हणते, चल ना बाई, ती तिथं चालली जाते. गेल्यानंतर तुमचा देव, जर समजा या जन्मात काही नाही झालं तर पुढच्या जन्मात भेटेल. तुम्ही चिंता काही करू नका. म्हणजे काही माणसं संगतीत कसे बिघडतात, म्हणून संगत सुद्धा चांगली असावी. बुद्धांमध्ये मैत्री आणि मित्रांमध्ये फरक आहे. मित्र हा नेहमी स्वार्थासाठी दडलेला असतो आणि मैत्रीमध्ये किंतु परंतु काहीच नसतं, सातत्याने देण्याची असते. बुद्धांची मैत्री आहे, कल्याणी आहे, मदत करणारी आहे. म्हणून आपल्या सर्वांची काय वाढली पाहिजे, मैत्री वाढली पाहिजे. ह्या मैत्रीचं आपण संगोपन केलं पाहिजे. म्हणून आमच्यामध्ये आमची मैत्री वाढवण्यासाठी हा मैत्रीचा संघ निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येकाकडून प्रत्येक गोष्ट मिळेल याची काही तुम्हाला हे नाही आहे. पण मी काय देतो, माझ्याकडून काय देतो, मी काय करतो ते सांगा. सबका कल्याण हो, तेरा भला हो, तेरा भला हो, तेरा भला हो. म्हणजे सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, त्याचाही भला झाला पाहिजे. नाही तर माझाच भला. एक ढेरी वाढली, पुन्हा ढेरी वाढली, दुसरी ढेरी वाढली, एक गाडी वाढली, दोन गाडी वाढली. त्यामुळे आपल्याला हे पालन करायचं आहे आणि आपल्या सारख्या जे अडोशी पडोशी आपल्या लोकांना जागवायचं. समजने वाले को समजाना और समझ कर काम करना है. बाबासाहेब बुद्धांच्या बद्दल काय करायचं, ज्यांच्याकडे बाबासाहेब बुद्धांचा फोटो आहे त्याची पहिली जबाबदारी आहे की दोघांच्या नेहमी सतत पाहणे. घरासमोर घरातील बुद्धांचा बाबासाहेबांचा फोटोकडे पोराला दाखवायचं की बाबाने जी प्रतिकूल परिस्थिती असेल त्या परिस्थितीवर मात करणारा हा फोटो आहे. बाबासाहेबांकडे पाहिल्यानंतर केवढे दुःख आहेत, केवढ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, सर्व सहन करणारा व्यक्ती असेल म्हणजे तो आहे ते बाबासाहेब आहे. आणि साऱ्या गोष्टीतून मार्ग काढणारा तो आहे बाबासाहेब आहे. म्हणून आमचे सर्व कल्याणी मार्ग, आमचा बाप, आमच्या आईचा बाप, आमच्या बापाचा बाप सांगेल त्याचा सर्वांचा बाप तो बाबासाहेब. कारण तेवढं शोभनीय काम त्यांनी केले. म्हणून किती संत यायले, किती संत जायले, कोणी नवसाला नाही पावलं. किती देवी आला, किती देवता आला, किती उपास केला, किती तापास केला, रात्रंदिवस भजन पूजन करत राहिलो, कोणी पावला नाही. एक भीम जन्माला, माती मोठ्याला पेन दावला, कोटी कोटी कर्माची बळी उजळली भीमा तुझ्या जन्मामुळे. आपा किती वर्षांमध्ये, 36 वर्षात त्या माणसाने काम केलं. आमचं सर्व उतरून टाकलं, सारा सुटा फुटात जाऊ. एवढे संत झाले, मंत्र झाले, भजन झाले, पूजन झाले, कोणी पावलं नाही, कधी काही भला नाही केला.
यांनी सर्व कायद्याच्या तरतुदी आम्हाला बसवलं म्हणून शीलवान पुत्र, चरित्रवान पुत्र, बाबासाहेबासारखा पुत्र आपल्या घरात जन्माला यावं, निर्माण व्हावं, त्यासाठी तुम्हा आमच्या सर्वांची जबाबदारी त्याचं संगोपन करणे त्या दिशेने जाणे. आपल्या घरात बाबासाहेब निर्माण झाला पाहिजे ही काळजी आपण घेतली पाहिजे. दुसऱ्या घरात बाबासाहेब ही विचार करू नये, मी माझ्या धम्मर्याने गेलो नाही पाहिजे, बाबासाहेबांच्या कार्याला मी नाही नेणार, कोण नेणार आहे? कारण काही लोकांना गाडी माडी साडीच्या पलीकडे काही दिसत नाही. जवळच्या जवळ आपण जवादे साहेबांच्या सोबतीला आजूबाजूला काही लोक राहतात. जवादे साहेब समोर ते शिकलेली आहे. जवादे साहेब आपले काम करणारे लेबर आहेत. लेबर माणसाच्या मनामध्ये धम्माविषयी किती मोठी आत्मीयता. तो शिकलेला माणूस काय जायचं म्हणे, रॅली रॅली रॅली, कायची रॅली लावली. काही लोक काय म्हणतात, रॅली रॅली, कायची रॅली लावली. आता रॅलीत आल्यानंतर रॅलीचं कळेल बाबा, ना ही काही एखाद्या प्रचाराची रॅली आहे किंवा मतमागाची रॅली आहे. हे धम्माचा प्रचार प्रसार आपल्या घरापर्यंत जाऊन, घरात जाऊन आपली ओळखी व्हावं. त्या ओळखीच्या हेतूने आपण हा सर्व उपक्रम राबवलेला आहे. आता आपल्या लोकांना आपल्याला जागवणे आहे आणि जे ओबीसी आहे, एससी आहे, एसटी जे मोटिवेटेड माइंड आहेत त्यांना आणणे, त्यांच्या घरी जाणे. जसं आता मडावी सर आले होते, मडावी सरांना जसं आणलं तशाच प्रकारे आपल्या जे काही ओळखीचे असेल त्यांना आपण आणण्याचा प्रयत्न करू आणि रॅलीचा प्रोग्राम वाढत राहू.